नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघण्यासाठी आपण आज आलेलो आहोत तुळजापूर क्षेत्रापासून अवघ्या 5-6 किलोमीटरवर असलेल्या नागझरी गावातील किंवा नागझरी जवळच्या नागोबा कुंड येथे नागदेवतेचं दर्शन घ्यायला. आतापर्यंत आपल्या वाहिनीवरती आपण अनेक देवदेवतांची मंदिरं बघितलेली आहेत किंवा प्राचीन मंदिरं बघितलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण महादेवाची सगळ्यात जास्त मंदिरं बघितलेली आहेत, विष्णू देवतेची मंदिरं आहेत, देवीची मंदिरं आहेत, काही मठ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती बघितलेली आहेत. पण नागदेवतेच्या कोणत्याही मंदिराचं चलचित्र आपल्या वाहिनीवरती नव्हतं, म्हणून आम्ही या विशेष स्थानाला आज दर्शन घ्यायला आलेलो आहोत. या विशेष स्थानाचं दर्शन आणि माहिती आपण संपूर्ण या छोट्याशा चलचित्रामध्ये बघणार आहोत. या चलचित्राचा आरंभ आपण करूयात महामार्गापासून आतमध्ये यायला जी कमान आहे तिथपासून आरंभ करूयात. तर चला बाहेर. या दिशेला पश्चिम दिशेला म्हणजे तुम्ही इथे डावीकडे बघू शकता, सूर्य मावळतोय. आता संध्याकाळची वेळ आहे. इकडे तुळजापूर आहे, जवळपास 5-6 किलोमीटरवरती तुळजापूर आहे. तिथून नळदुर्गच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला ही कमान दिसते. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान असं लिहिलेलं आहे आणि खाली नागनाथ देवस्थान असं लिहिलेलं आहे. ह्या कमानीतून आतमध्ये नागनाथ देवस्थानाकडे आपल्याला जायला एक मार्ग आहे आणि या कमानीशिवाय आणखी एक महामार्गावरनं दुसरा एक मार्ग आहे, त्याही बाजूने आपल्याला जाता येतं. पण आत्ता आपण ह्या मार्गाने आतमध्ये जात आहोत कारण तो पलीकडचा मार्ग सध्या बंद आहे. ह्या मार्गामधून कमानीमधून आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला डाव्या हाताला एक लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बाग बनवलेली दिसते. वन विभागाने बनवलेली ही बाग आहे आणि ही बाग सध्या दुरावस्थेमध्ये असली तरी वन विभागाच्या अखत्यारीमध्ये हे सध्या क्षेत्र असल्यामुळे वन विभागाने ही बाग बनवलेली आहे. इथून आतमध्ये जाऊन आपल्याला नागनाथ देवस्थान आणि नागोबा कुंडाचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला आत जाऊयात. मंदिराच्या अगदी जवळ आल्यावर जिथे आपल्याला गाड्या पार्क करण्यासाठी स्थान आहे त्याच्या डाव्या बाजूलाच हे एक स्थान आपल्याला दिसतं. दुरावस्थेमध्ये असलेल्या काही समाध्या आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे कोणताही फलक नाही, माहितीचा फलक नाही, त्यामुळे कोणाच्या ह्या समाध्या आहेत, नक्की समाध्याच आहेत का हे काही समजत नाहीये. पण समाध्यांसारखं काहीतरी या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक बांधकाम दिसतंय. आता आपण ह्या मार्गाने आतमध्ये आलो. ॲक्च्युअली हा मागच्या बाजूचा मार्ग आहे. मुख्य मार्ग मंदिराच्या मागच्या बाजूने आहे, ज्या बाजूला यात्रा भरते. आपली ऐरावती तिथे त्या वॅगनरच्या मागच्या बाजूला आम्ही पार्क केलेली आहे. या मार्गाने आपण आतमध्ये आलो की आपल्याला समोर कुंडाचं दर्शन घडतं. आत्ता इथे पूजा आणि गोपाळ भाऊ थांबलेत, त्या ठिकाणी आपल्याला कुंडाचं दर्शन होतं. अतिशय प्राचीन असं कुंड आहे. या कुंडाबद्दलची आख्यायिका अशी सांगितली जाते की एक राजा होता, जो राजा रात्रीच्या वेळेला त्याचे डोळे सरड्यासारखे व्हायचे आणि त्याची त्वचा पण सरड्यासारखी व्हायची. एका संध्याकाळी तो राजा ह्या भागामध्ये आलेला होता शिकारीसाठी आणि त्याला तहान लागली होती, म्हणून त्यांनी त्याच्या सेवकांना सांगितलं, सैनिकांना, की कुठून तरी पाणी घेऊन या. त्यांना पाणी शोधत आल्यानंतर हे कुंड, त्यावेळेला कुंड नव्हतं, त्यावेळेला डबक्यासारखं असावं, हे कुंड किंवा ते डबकं सापडलं. इथून ते पाणी घेऊन गेले राजासाठी. त्या राजाने ते पाणी प्यायलंसुद्धा आणि डोळ्यांनासुद्धा लावलं आणि त्या रात्रीपासून त्या राजाचे डोळे सरड्यासारखे राहिले नाहीत. त्यांनी ते पाणी त्याच्या त्वचेला लावलं राजाच्या, तर त्याची त्वचासुद्धा त्या दिवसापासून, त्या रात्रीपासून सरड्यासारखी होणं बंद झालं. मग त्या राजाच्या राणींनी ह्या स्थळाचा पुन्हा एकदा शोध घेतला आणि त्या डबक्याचं रूपांतर सुशोभीकरण करून ह्या सुंदर कुंडामध्ये केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, कुंडाला चारही बाजूनी आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 चारही बाजूनी उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. आत्ता जरी तुम्हाला हे सर्व हिरवं पाणी दिसत असलं तरी आतमध्ये खूप स्वच्छ पाणी आहे. लोक घाण टाकतात म्हणून वरनं संपूर्ण जाळी लावलेली आहे आणि तिथे बरोबर समोर जी बादली दिसते तिथून बादली आतमध्ये टाकून आत्ताही पाणी आपण काढू शकतो. आम्ही आतमध्ये आल्याच इथे आमचे पण हातपाय धुतले, आतून पाणी काढून. इथूनसुद्धा पाणी काढायला जागा त्यांनी ठेवलेली आहे. या कुंडाचं किंवा ह्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जर कुठले त्वचारोग झालेले असतील तर ते त्वचारोग या पाण्याने बरे होतात, अशी पण या पाण्याची महती आहे. आणखी एक ह्या पाण्याचं महत्त्व आहे की आतमध्ये जाऊन आपण ह्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर मुख्य मंदिर आहे. आतमध्ये नागदेवता आहे. त्या नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो दही भाताचा, कधीकधी पुरणाचा, बऱ्याच वेळेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. या कुंडामधून भाविक पाणी काढतात. मागच्या बाजूला, मंदिराच्या मागच्या बाजूला जेथे जत्रा भरते तिथे तर त्याच पाण्याने चूल लावून त्याच्यावरती भात शिजवतात. त्या भाताचा आणि दह्याचा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो आणि त्या भाताचं लिंपन आतल्या नागदेवतेला केलं जातं. अशी पण या कुंडाच्या पाण्याची
प्रथा आहे किंवा इथल्या ह्या भागातली प्रथा आहे. अतिशय पावन स्थान म्हणून हे कुंड ओळखलं जातं. नागोबाचं कुंड नागझरी नावाच्या गावामधलं. मी तुम्हाला थोडंसं लांब जाऊन वरनं थोडासा व्ह्यू दाखवतो. आता तुम्ही संपूर्ण कुंडाचा वरून थोडासा एरियल टाईप व्ह्यू बघत आहात. हे कुंड आहे, प्रचंड मोठ्या आकाराचं कुंड आहे. आत्ता उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा, मार्च महिना असूनसुद्धा इथे व्यवस्थित पाणी आहे आणि पूर्ण उन्हाळाभरसुद्धा इथे पाणी असतं. आणि पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी या ठिकाणी यात्रा भरते. 3 पायऱ्या चढून वरती आल्यावरती आपल्याला मंदिराचं समोर असं दृश्य दिसतं. समोर श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट तीर्थ बुद्रुक असं लिहिलेलं आहे. आणि समोरच आतमध्ये आतमध्ये महादेवाचं मंदिर असल्यामुळे समोरच नंदी महाराजांचं दर्शन आपल्याला घडतं. आणि इथे आतमध्ये मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या बरोबर समोर जर आपण बघितलं तर या बाजूला आपल्याला श्री गणरायांचं दर्शन होतं. म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या पहिल्यांदा या गणरायांचं दर्शन घेऊयात आपण आणि मग आतमध्ये जाऊयात. ओम गणानां त्वा गणपती हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. नंदी महाराज आहेत. हे पण दगडामध्ये बनवलेले नंदी महाराज आहेत. त्यांच्यासमोर कासव आहे आणि समोर असलेलं मुख्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला द्वारशाखा बनवलेल्या आहेत. इकडे एक द्वारशाखा आहे, तिकडे एक मोठी द्वारशाखा आहे, उपद्वारशाखासुद्धा आहेत. मध्यभागी ललाटबिंबामध्ये गणेशजींचं दर्शन आपल्याला होतं. गणेशजी आता जरी इथे आधुनिक टाईल लावलेली असली तरी पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे कोरलेलं शिल्प असावं गणेशजींचं असं वाटतंय. आणि आतमध्ये मुख्य गर्भगृह. आत्ता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत. समोर आपल्याला गर्भगृहाचं प्रवेशद्वार दिसतं आहे, जे आत्ता आपण बघितलेलं होतं. आता आपल्याला या प्रवेशद्वारामधून, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारामधून गर्भगृहामध्ये प्रवेश करायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. आता आपण इथल्या मुख्य नागदेवतेचं दर्शन घेत आहोत. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की बाहेरच्या कुंडामधलं पाणी काढलं जातं आणि ते पाणी वापरून बाहेरच दगडाच्या चुलीवरती भात शिजवला जातो आणि दही भाताचा नैवेद्य या नागदेवतेला आणि महादेवाला दाखवला जातो. तो जो दही भात असतो, तो दही भात इथल्या नागदेवतेला त्या दही भाताचं लिंपन केलं जातं. म्हणजे लिटरली दही भात हाताने त्या नागदेवतेला लावला जातो, अशी या मंदिराची प्रथा आहे. आणि ह्या पवित्र नागदेवतेचं आणि स्थानाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. आता आपण मंदिर गर्भगृह आतून कसं आहे ते बघून घेऊयात. संपूर्ण दगडी बांधकाम आहे. प्राचीन मंदिर असल्यामुळे एक्झॅक्टली कधीचं आहे ते माहीत नाही, पण संपूर्ण दगडी आतून बांधकाम दिसतं. एकावर एक त्रिकोणी दगड ठेवून रचना केलेली जशी गर्भगृह आजपर्यंत आपण अनेक बघितलेली आहेत, तसंच हे सुद्धा इथलं नागदेवतेचं मंदिराचं बांधकाम आतल्या बाजूनी शुष्क सांधा पद्धतीने बनवलेलं आहे. मंदिराची निर्मिती करायला कुठलंही चुना, शिस, तांब काहीही वापरलेलं दिसत नाही. ड्राय जॉईंट पद्धतीचं हे मंदिर आहे. आता आपण बाहेर मंदिराच्या प्रांगणामध्ये जाऊन तिथेही मंदिराच्या काही विशेषता आहेत, त्या बाहेर जाऊन बघूयात. चला मंदिराच्या प्रांगणामध्ये. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर हे सगळी समोर फरशी केलेली आहे आणि आजूबाजूला डोंगर आणि झाडं, चिंचेची झाडं, खूप सारी झाडं या परिसरामध्ये आहेत. संपूर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आता उन्हाळा असून सुद्धा इथे हिरवाई फारशी दिसत नाही आहे, पण सगळीकडे चिंचेची झाडं मात्र बहरलेली, चिंचा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. इथे तुळजापूरमध्ये नवीन लग्न झालेली जोडपी जशी दर्शनाला येतात, तीच जोडपी ह्या ठिकाणी नागदेवताच्या सुद्धा दर्शनाला येतात. इथे तुम्हाला एक आत्ता आलेलं जोडपं दिसत असेल. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आता आपण बघत आहोत. हा मंदिराचा परिसर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला भरपूर ह्या आजूबाजूला या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक पवनचक्क्यासुद्धा लावलेल्या दिसतात. मी तुम्हाला आता आजूबाजूची झाडी दाखवतो आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथे या मंदिरामध्ये आलेलो आहोत. असा हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा या बाजूचा मुख्य मार्ग आहे, पण सध्या हा वनविभागाने बंद केलेला आहे, त्यामुळे आम्ही मागच्या बाजूने मंदिरामध्ये आलेलो होतो.
पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी या ठिकाणी यात्रा भरते. या ठिकाणी लोक भाविक जे असतात ते चुली लावतात. त्या चुलीवरती भात शिजवला जातो आणि दही भाताचा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो आणि नागदेवताला भाताचं लिंपन केलं जातं. काही लोक पुरणाचं किंवा लोण्याचं सुद्धा लिंपन नागदेवताला करतात आणि इथे प्रचंड गर्दी असते पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी आणि इथे सगळी जत्रा भरलेली असते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की इथे चुली लावून लोक भात शिजवतात आणि त्या भाताचा नैवेद्य नागदेवतेला दाखवतात. तुम्ही इथे बघू शकता विविध ठिकाणी चुली लावलेल्या आपल्याला दिसत असतील. अशा पद्धतीने इथे भात शिजवला जातो कुंडातलं पाणी काढून. या मंदिरामध्ये अशी प्रथा आहे की एखाद्याला संतती होत नसेल, मुलगा होत नसेल तर इथे नवस केला जातो आणि त्या दंपतीला मुलगा झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी लोक इथे येतात. मंदिराच्या वरती इथे मुलाला लहान बाळाला घेऊन जातात. खाली इथे चादर 4 लोक पकडतात आणि वरून त्या मुलाला त्या चादरीमध्ये टाकतात. अशी प्रथा इथे आहे. नवस फेडण्याची एक अनोखी पद्धत या ठिकाणी बघायला मिळते. ही इथली विशेषता आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे. मंदिराच्या परिसरामध्ये असलेला अजून एक छोटं देऊळ जिथे विविध देवदेवतांची प्रतीकं आहेत. तर दर्शक हो, विशेष अशा स्थानाचं आज आपण दर्शन घेतलं ज्याचं नाव आहे नागोबा कुंड. आशा करतो की आजपर्यंत आपल्या वाहिनीवरती एकही नागदेवतेचं मंदिराचं चलचित्र नव्हतं जे आज तुम्हाला बघायला मिळालं. जसं आम्हाला हे पवित्र स्थान इथे आल्यानंतर आवडलं, आमचं मन अतिशय प्रसन्न झालं या स्थानाला भेट देऊन आणि इथलं दर्शन घेऊन. तसंच तुम्हालाही हे चलचित्र आवडलं असेल. आपली नेहमीची विनंती की जर तुम्हाला हे चलचित्र आवडलं असेल तर लाईक करा, एक छोटीशी टिप्पणी करा. तुमच्या टिप्पणीचा आम्हाला सुद्धा खूप लाभ होतो आणि अशी लोकांना माहीत नसलेली पण महत्त्वाची आपल्या संस्कृतीमधील ठिकाणं अन्य लोकांना कळण्यासाठी तुमच्या टिप्पण्यांचा म्हणजेच इंग्रजीमध्ये कॉमेंटचा खूप उपयोग होतो. त्यामुळे कॉमेंट म्हणजे आपल्या भाषेमध्ये टिप्पणी सुद्धा प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा. तुम्ही जर हे चलचित्र अमेरिकन यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हे चलचित्र आपल्या संपूर्ण स्वदेशी एटोप्लेवरती किंवा अपना ट्यूबवर बघत असाल तर तिथे सुद्धा आमच्या वाहिनीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा. ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी एखाद्या प्राचीन पावन स्थानाच्या चलचित्रामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.